की आपल्याला या सगळ्या गोष्टींचं जेव्हा कुठेतरी आपलं कौतुक होतं, त्यावेळेला आपल्याला असं वाटत असतं की आपण जे काही करतोय ते थोडंसं योग्य आहे. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टी मी करत असते. खरं तर कौतुकाचा भाग हा वेगळी गोष्ट आहे. परंतु समाजाबद्दलची जी जाणीव आणि जागृतीचा मुद्दा तू सांगितलास तो अगदी खरा आहे. कारण दादांनीच या पद्धतीने आमच्यामध्ये एक सुधारणा किंवा एक जागृती करण्याचं काम अगदी सुरुवातीपासून केलेलं आहे. आई आणि दादा हेच माझे आदर्श राहिलेले आहेत. मी पूर्णपणे नास्तिक आहे आणि हे सांगताना मी थोडी सुद्धा कचरत नाही. कारण माझ्या विचारांच्या वरती आणि माझ्या कर्तव्यावरती माझी पूर्ण निष्ठा, माझ्या आईवडिलांनी जे काही मला विचार दिले त्याच्यावरती असणारी माझी निष्ठा, आणि या निष्ठेमुळे मी कधीही कुठल्याही चुकीच्या मार्गावरती जाणार नाही याची पूर्ण खात्री मला असल्यामुळे मला इतर दुसऱ्या कुठल्या थोतांड गोष्टींची गरज पडत नाही. आणि म्हणूनच मग महाराष्ट्रभर जेव्हा वेगवेगळ्या निमित्ताने मी व्याख्यानांना जाते, तेव्हा एक सुशिक्षित स्त्री म्हणून माझी एक भूमिका मांडण्याचा नेहमीचा प्रयत्न असतो. या कार्यक्रमाचं खरं तर खूप सुंदर असं आयोजन आणि नावच ज्याचं इतकं सुंदर आहे की आपण ज्यांचा वसा घ्यायला पाहिजे, ज्यांच्याकडनं आपण खऱ्या अर्थाने प्रेरणा घ्यायला पाहिजेत अशा जिजाऊ, आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या कर्तृत्वाने ही सगळी महाराष्ट्र भूमी ओळखली जाते, अशा समाजसुधारक, थोर समाजसुधारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दोघींना पण मी नमन करते. आणि खऱ्या अर्थाने आपण त्यांचे पाईक होण्याचा थोडासा प्रयत्न करण्याची भूमिका माझी राहिलेली आहे. आणि म्हणून मग तू जो उल्लेख केलास की कुठेही मानधन न घेता जाणे, कारण जोपर्यंत समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला थोडासा पॉझिटिव्ह होत नाही आणि जोपर्यंत समाजाप्रती असणारी बांधिलकी जपण्यासाठी आपण स्वतःहून पुढे येत नाही, तोपर्यंत या पद्धतीचं कुठलं समाजकार्य तर सोडाच, परंतु आपली सुद्धा प्रगती कुठेतरी खुंटेल असं मला नेहमी वाटत असतं. म्हणून या कार्यक्रमामध्ये मला बोलवल्याबद्दल मोहेकर कॉलेजचे प्राचार्य, इतिहास विभाग प्रमुख, माझी मैत्रीण वर्षा, इनर व्हील क्लबचे सगळे सदस्य, या सर्वांचं पहिल्यांदाच मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि माझ्या विषयाकडे वळते. खरं तर नेहमीच आपण दोन शब्द नेहमी ऐकत आलो, की एक सुशिक्षित आणि एक म्हणजे फक्त साक्षर. आणि मला असं वाटतं की सुशिक्षित होण्याचा टप्पा आपण ओलांडून खूप पुढे आलेले असताना अजूनही आपल्याला खऱ्या अर्थाने त्या पद्धतीची इवन म्हणजे कधी कधी असं वाटतं की साक्षरता सुद्धा दिसत नाही. साक्षर म्हणजे नेहमी मी त्या शब्दाची अशी फोड करत असते की फक्त आपण अंगठ्याच्या ऐवजी सही करणं म्हणजे साक्षर. आणि सुशिक्षित म्हणजे माझी अभिव्यक्ती, माझे विचार, माझी जी काही दिशा आहे ती दिशा, मला कुठपर्यंत जाऊन पोहोचायचंय आणि माझे एम आणि ऑब्जेक्टिव्ह या शिक्षणामुळे मला जे काही मिळाले आहेत त्याच्यापर्यंत मी जाण्यासाठीचा केलेला प्रयत्न म्हणजे मी सुशिक्षित असणं. आणि थोडंसं वाईट वाटतं, परंतु सध्याच्या काळामध्ये पुन्हा एकदा म्हणजे त्यापेक्षा ती गुलामगिरी बरी का काय अशी म्हणायची वेळ आपल्यावरती येऊन ठेपू लागलीये. आणि अशा वेळेला समाज परिवर्तन म्हणजे बघ, हा सुद्धा शब्द किती महत्वाचा आहे की समाजामध्ये आपण वावरतच असतो. माणूस हा समाजशील प्राणी आहे, समाजाचा एक घटक आहे, ही गोष्ट नक्कीच आहे. परंतु समाज परिवर्तन म्हणजे काय, याच्यामधल्या सगळ्या वाईट गोष्टींना, म्हणजे जसं की 25 डिसेंबरला आपण मनुस्मृती दहन दिवस मानतो, पाळतो, आणि महात्मा फुल्यांनी त्या काळामधल्या चुकीच्या संकल्पनांना त्या पद्धतीनं मूठ माती देण्यासाठी मनुस्मृतीचं दहन केलं. आणि आज पुन्हा एकदा कर्मकांडामध्ये तीच सावित्री, म्हणजे जी सत्यवानाची होती ती पुन्हा येऊ घातली की काय, असं थोडंसं बघताना थोडीशी भीती वाटते. एक प्राध्यापक म्हणून, एक समाजाचा घटक म्हणून, एक काय म्हणता येईल त्याला की एक थोडंसं आपल्याला नेहमी थोडंसं भावनिक पद्धतीनं न बघता बौद्धिक अशा पद्धतीनं सगळीकडे बघण्याची एक दृष्टी जी आई वडिलांच्यामुळे प्राप्त मला झाली, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींच्याकडे बघताना मला थोडंसं आता वेगळं वाटायला लागले. कारण जेव्हा जिजाऊंनी छत्रपतींना घडवताना, जिजाऊंनी स्वतः जीवन जगताना, म्हणजे माझा जिजाऊंच्या वरती सुद्धा मी व्याख्यानं देत असते आणि माझा विषयच असा असतो की बुद्धी प्रामाण्यवादी जिजाऊ. कारण ज्यांनी त्या काळामध्ये बुद्धीचा वापर केला, त्या काळामध्ये सतीसारख्या प्रथांना त्या स्वतः बळी पडल्या नाहीत, ना त्यांनी आपल्या कोणत्या सुनांना बळी जाऊ दिलं, ना कधी कुठले कर्मकांड केले, ना कधी कोणत्या गोष्टी करण्यासाठी कोणता दिवस बघितला, ना कुठला गंडा दोरा बांधला. आणि अशा जिजाऊंचा वारसा आणि प्रेरणा आपण घेत असताना 450 वर्षापूर्वी त्यांना ही जी जाणीव आणि जागृती त्यांच्यामध्ये झाली, ती आता खऱ्या अर्थाने आपल्याला होताना दिसते आहे का? म्हणजे आपण नेमकं कुणीकडे चाललोय? आपला प्रवास असा हा उलट दिशेने मागे चालू आहे की अगदी चांगल्या पद्धतीने पुढे चालू आहे? 450 500 वर्षापूर्वींच्या जिजाऊ, 200 250 150 200 वर्षापूर्वींच्या सावित्रीबाई फुले, ज्यांनी स्वतः, म्हणजे मी असं नेहमी माझं खरं तर व्याख्यानाचा पहिला शब्द असं असतो की सावित्री किंवा ज्योतिबा असतील तेव्हा, परंतु ज्योतिबांनी नुसतं काहीतरी सांगितलं
आणि लगेचच सावित्रींनी ऐकलं, अशा पद्धतीनं सध्याचं वातावरण नाहीये. त्या काळात तर कसं असेल? सावित्रीच्या घरच्यांचा विरोध, ज्योतिबांच्या स्वतःच्या घरच्यांचा विरोध सावित्रीला शिकवण्यापासूनचा, आणि या सगळ्या गोष्टींच्या वरती मात करणे, चुकीच्या संकल्पनांना ठामपणे नाही म्हणणे, त्यांच्या आपले जे स्वतःचे विचार आहेत त्या विचारांच्या प्रती स्वतःला पहिल्यांदा एक स्वतःची भूमिका आणि एक असं ठाम मत असणे, म्हणजे आपण चुकीच्या संकल्पनांना नाही म्हणत म्हणत समाज परिवर्तन करणे. आणि हे समाज परिवर्तन आपल्याला अपेक्षित होतं जेव्हा आपण नुसत्याच आता साक्षर नाही, तर आपण सुशिक्षित स्त्रिया म्हणून आता सगळीकडे आपण मिरवतोय. मी मुद्दामून शब्द वापरते, मिरवतोय, कारण एकीकडे असं सांगायला फार छान असतं की प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, अमका आहे, तमका आहे, परंतु खऱ्या अर्थाने त्या पद्धतीनं स्वतःचा स्वतंत्र विचार मांडणारी ती व्यक्ती आहे का? आणि म्हणून मग आपल्याला एक व्यक्ती म्हणून आजही आपण जर स्वतःकडेच बघणार नसू, तर एक व्यक्ती म्हणून प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक घटकाचा आपण विकास कसा काय साधू शकणार आहोत? आणि म्हणून मग मी थोडंसं या पद्धतीनं चिंतन करत असताना तेच उगाळलेले जे काही विषय असतात त्याला कधीही हात घालत नाही, कारण नावच क्रांती आहे. आणि त्या पद्धतीनं थोडंसं क्रांतिकारी आता बोललंच पाहिजे, या चला फार महत्व आहे. कारण किती दिवस आपण असं म्हणणार की कुणाला तरी काहीतरी वाटेल म्हणून आपण बरं बोलूया. माझं नेहमी म्हणणं असतं, बरं पेक्षा खरं बोलणं आता गरजेचं आहे. कारण 75 वर्ष उलटून गेली भारताला स्वातंत्र्य मिळून. आपण अगदी सगळीकडे मेखी मिरवत असतो की आपण तर अशा राज्यामध्ये राहतो जो पूर्णपणे संपूर्णपणे वेगवेगळ्या पद्धतीच्या समाज सुधारकांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्र. आणि अशा सगळ्या ठिकाणी सुद्धा कितीतरी अजूनही म्हणजे ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं एक विकास होताना दिसत नाहीये. आणि या सगळ्यांच्या पाठीमाग मी नुसते प्रश्न नाही निर्माण करत, मी नुसते प्रश्नांची नाही हे करत, सरबत्ती करत की हे असं आहे, हे तसं आहे, हे तसं आहे. याच्या पाठीमागचं मूळ कारण आहे की आपण शिकलो, आपली वेगवेगळ्या पद्धतीची सगळी डेव्हलपमेंट झाली, ज्याला आपण म्हणतो सर्वांगीण विकास आपला झाला. मग तो शारीरिक असेल, मग तो आर्थिक असेल, मग तो सामाजिक असेल, परंतु आजही आपला कुठेतरी मानसिक विकास झालेला नाहीये. शिक्षणाने खऱ्या अर्थाने जी ज्योत माझ्यामध्ये पेटायला पाहिजे, त्या शिक्षणाकडे मी फक्त एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे घरी बसले होते त्याच्याऐवजी मी महाविद्यालयामध्ये जाऊन आले की मला असं वाटायला लागतं की मी आता पूर्णपणे सुशिक्षित आहे. खऱ्या अर्थाने मी कुणाच्या जीवनामध्ये, ज्या सावित्रींनी स्वतः शेणगोळे खाऊन एवढ्या मुलींच्या जीवनामध्ये एक शिक्षणाची ज्योत पेरण्याचं काम केलं, पेटवण्याचं काम केलं, सत्यशोधक नावाच्या त्या ग्रंथामधून त्या दोघा दाम्पत्यांनी आयुष्यभर सत्यशोधन करण्याचं काम केलं. कारण एखाद्या रूढी परंपरेला जेव्हा आपण नाही म्हणतोय तेव्हा त्याच्या पाठीमागची सत्यता आणि याच गोष्टींना आजच्या काळामध्ये आपण विज्ञाननिष्ठता म्हणू शकतो. आणि म्हणून मग आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण करतो का? नुसतंच आपण घर सोडलं, नुसतंच आपण कुठेतरी नोकरी केली, नुसतंच आपण अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून नाही. कधी कधी मी हसत हसत असं म्हणत असते की आता स्त्रियांचा किती आपल्याला म्हणजे प्रोग्रेस करायचा आहे माहिती नाही. खांद्याला खांदा लावून लढायचं होतं, आपण त्यांच्या नरड्यावर पाय देऊन पुढे चाललो. पण ज्या दिशेने आणि ज्या पद्धतीनं आपली एक वैचारिक बैठक म्हणजे चांगल्या पद्धतीची आपण हे करून तिथपर्यंत जायला पाहिजे होतं, तिथपर्यंत आणि तशा पद्धतीने आपण जातोय का? आणि म्हणून मग मला थोडंसं या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून या सगळ्या स्त्रियांना पुन्हा एकदा हे करावंसं वाटतं. आपण वेगवेगळे सगळे सोशल मीडिया बघितले, म्हणजे अगदी पूर्वीच्या काळामध्ये जसं अंधश्रद्धेचे काही गोष्टी होत्या ना, की आपण काहीतरी कुठल्या तरी पूजा अर्चा या सगळ्या करायचो, म्हणजे त्यावेळेला त्याला एक वेगळं महत्व होतं, कारण आपण सगळ्यांच्या मध्ये एकत्रित येण्यासाठीचा म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. इव्हन म्हणजे आपले जे काही 10-10 दिवसांचे गणेशोत्सव सुद्धा झाले ते वैचारिक जागृती होण्यासाठी झाले. आणि आज आपल्याला तसं होताना दिसत नाहीये. म्हणजे एकीकडे सगळ्या या मीडियामुळे, सोशल मीडियामुळे आपण माणसांच्या खूप जवळ आलो, पण विचारांच्या खूप लांब जातोय की काय असं वाटायला लागले. आता जसा तू उल्लेख केलास की वेगवेगळे रील्स असतील, वेगवेगळे फोटो असतील, वेगवेगळे अजून काय 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 सगळ्या गोष्टी असतील, पण याच्या बरोबरीनं हे मनोरंजनाचं साधन म्हणून माझ्यासारखी स्त्री त्याच्याकडे बघते इथपर्यंत ठीक आहे. पण आता याच्यातून आपण परत अंधश्रद्धा पसरवू लागलो, म्हणजे किती कमाल आहे. ज्या कम्प्युटरमुळे आपण म्हणजे एवढं सगळं शोधून काढलं, त्या कम्प्युटरचीच पूजा करून सुरुवात करत होतो तेव्हा मला वाटतं मी महाविद्यालय स्तरावरती तेव्हा या सगळ्या गोष्टींच्या विरोधामध्ये बोलायची. आणि या पद्धतीनं आता जेव्हा या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत तेव्हा आता पुन्हा तेच सगळं बोलण्याची आपल्यावरती वेळ आली. म्हणून मग मी म्हटलं की खऱ्या अर्थाने आपला जो काही प्रवास आहे तो कोणत्या दिशेने चाललाय, आणि ही दिशा आता आपल्याला थोडीशी सापडताना दिसत नाहीये. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्याकडे थोडंसं पॉझिटिव्हली बघणं फार गरजेचं आहे. या सगळ्यांचा विचार करत असताना
मी अशा सगळ्या गोष्टींच्या वरती नेहमी आणि सतत म्हणजे जिथे जिथे मला जे जे माध्यम मिळेल त्याच्या माध्यमातून हे करण्याचं काम करते. कारण अंधश्रद्धा ह्या म्हणजे मी म्हणूनच सुरुवातीला म्हटलं की श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये खूप एक पुसटशी रेषा असते. सहज मला माझ्या सगळ्या जे काही मी करते त्याच्यावरती थोडीशी जरी शंका निर्माण झाली की मग ते तसं होऊ नये, तसं झालं तर काय होईल याचा मी विचार करायला लागते आणि मी कुठेतरी अंधश्रद्धेकडे ओढली जाते. आणि या सगळ्या गोष्टींच्या वरती आपल्याला आता कुठेतरी थांबता आलं पाहिजे. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा पूर्णपणे विचार करण्याची ताकद आता पुस्तकांच्या आणि विचारांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे एकीकडे आपण चंद्रावर जाण्याची स्वप्न बघतो, म्हणून नेहमी आपण म्हणतो की खरं तर आपला जो काही देव आहे, धर्म आहे, आपली काही जी जात आहे, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या थ्रेशोल्डच्या उंबरठ्याच्या मध्ये ठेवूनच बाहेर पडावं लागेल. आणि ती खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाची पहिली पायरी असणार आहे. आणि उलट आता दिसायला लागले की आता परत एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून मध्ये मध्ये ज्या काही सगळ्या गोष्टी येतात, मला वाईट वाटतं. एक त्याच्याकडे एक माहितीचं साधन म्हणून तुम्ही बघणं चांगली गोष्ट आहे. एखादं त्याच्याकडे तुम्ही एका वेगळ्या पद्धतीनं त्याच्यातून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळतं म्हणून एक वेगळं गोष्ट आहे. थोड्या वेळासाठी एंटरटेनमेंट म्हणून सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. पण आता याचं माध्यम म्हणून तुम्ही पुन्हा जर त्याच सगळ्या जुन्या आणि ज्या जाचक होत्या, स्त्रीला स्त्री म्हणण्याच्या ऐवजी म्हणजे ज्या ग्रंथांनी आपल्याला क्षुद्र आणि असे सगळे दर्जे दिले होते आणि त्याच्यातच पुन्हा जर आपल्याला जखडून टाकणारं हे सगळं जर या सगळ्या माध्यमातून आपण करू लागलो तर खऱ्या अर्थाने या शिक्षणाला आपल्याला काही अर्थ राहील का? आणि म्हणून मग आपण सुशिक्षित आहोत म्हणून आपण कशाला क्लिक केलं पाहिजे. म्हणजे कधी कधी आता मेसेजेस असे येतात की तुम्हाला अमुक अमुक गोष्ट पाहिजे तर अमुक अमुक नाव लिहा, काही मग त्याच्यामध्ये एक उदाहरणार्थ की श्री स्वामी समर्थ लिहा. खरंच असं लिहिण्यामुळे हे होणार आहे का? आणि उलट आपल्याला असं दिसतंय की एखाद्या वाईट विचारांच्या माध्यमातून आपण तिथे लगेच त्याच्यावरती लिहायला तयार होतो. हजारो कमेंट्स तिथं असतात, पण एखादं भाषण कुणाची तरी एखादी चांगली क्लिप आपण ऐकली, एखादी कविता आपण ऐकली, एखादी कथा आपण ऐकली, एखादा विचार आपण ऐकला, तर तिथे आपण ती क्लिक करायला धजत नाही. आणि एक सुशिक्षित स्त्री म्हणून सुद्धा आपण धजत नाही, हे फार वाईट आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्या कडे मला थोडंसं तुम्हाला सगळ्यांना ओढायचं की आपण एकट्या जेव्हा या सगळ्या गोष्टींच्या मध्ये मी एकटी काय करेल असं जेव्हा होतं ना, तेव्हा मी एकटी किमान त्या एक क्लिकमुळे एक चांगल्या विचाराला मी प्रेरणा तरी देऊ शकते ना. एक आपण जेव्हा थंब दाखवत असतो कुणाला तरी, वाईट गोष्टींना दाखवण्याच्या ऐवजी चांगल्या गोष्टीला दाखवला तर ती सकारात्मकता तरी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचेल ना. आणि हे सगळं करणे वैचारिक आपली पातळी, वैचारिक आपली जाणीव जागृती, वैचारिक लेवलवरती आपल्या या सगळ्या गोष्टींनी हे सगळं झाल्यानंतर आपण करतो. म्हणून मी म्हटलं की जेव्हा भीतीच राहत नाही तेव्हा मी ठामपणे सांगू शकते की मी नास्तिक आहे. आणि या भीती न वाटण्याचं कारण म्हणजे आपल्यामध्ये असणारे विचार. आपल्यामध्ये इतक्या पुढेपर्यंत आपण जाऊन पोहोचलो पाहिजे की याच्या सगळ्यांची आपल्याला उकल करता आली पाहिजे. हे जे सगळं चाललंय याच्याकडे बघण्याचा आपला स्वतःचा दृष्टिकोन. कारण खूप चांगला शब्द आहे इंग्लिश मधला ज्याला आपण ऍटिट्यूड म्हणतो, एक दृष्टिकोन म्हणतो. मराठीमध्ये तो तुम्ही सगळ्यांनी फार चुकीचा करून घेतलाय, त्यांना लय ऍटिट्यूड आहे. तसा नाहीये तो ऍटिट्यूड, दॅट इज ज्याला आपण म्हणतो की पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये भरपूर आहे. आणि अशा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून जर आपण या सगळ्या गोष्टींच्याकडे बघू लागलो ना, तर मग आपल्याला कळेल की नेमके आपला जो काही प्रवास आहे तो कसा चाललाय. नेमकी जी आपल्याला क्लिक करायची ती कुठे करायची, नेमकं जिथे आपल्याला थंब कुठेतरी दाखवायचे ते कुठे दाखवायचे. मला फार वाईट वाटलं की मध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा एकदा स्त्रियांचे जे काही म्हणजे समजा ऋतुचक्राचे आता सुरू झालं होतं आणि मला वाटतं कर्नाटक किंवा इकडच्या दुसऱ्या भाषांच्या मधले ते सगळे हे होते, रील्स होते, व्हिडिओज होते की त्याच्यामध्ये आता परत एकदा मुलींना आणि परत अजून वेगळ्या पद्धतीनं म्हणजे एकीकडे आपण असं दाखवतो की अगदी क्रीडांगणामध्ये 9 महिन्याची, 6 महिन्याची, 7 महिन्याची गरोदर स्त्री सुद्धा म्हणजे तिचा फक्त जो काही मासिक प्रॉब्लेम असतो तो सोडून अगदी ती सुद्धा तिथं वेगवेगळ्या खेळांच्या मध्ये जाऊ शकते. आणि तिथं आपण आता परत सांगायला लागलो किंवा त्याचं हे करायला लागलो की त्यांचे कशा पद्धतीने आपण आता सोहळे केले पाहिजेत. या सगळ्या गोष्टींच्या किती पुढे आपण यायला पाहिजे होतं. 150-200 वर्षापूर्वी या सगळ्या चालीरीतींना विरोध केलेल्या सावित्री रडत असतील की नाही वरती. याच्यासाठी केलं होतं का त्यांनी? आणि आपल्याला ते छान वाटायला लागलंय कारण त्याचा व्हिडिओ होतोय. कारण त्या निमित्ताने साड्या मिळतात. कारण त्या निमित्ताने ड्रेसिंग करायला मिळते. कारण त्या निमित्ताने अजून वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला छान सगळ्या गोष्टी हे मिळतात आणि याला बरोबर सगळ्या लाईक्स असतात. गंमत आहे. आणि ही गंमत नुसती गंमत 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 म्हणून राहणार नाही. आपल्याला पुन्हा एकदा जिथून आपण बाहेर आलो होतो ना तिथपर्यंत नेऊन पोहोचवल्याशिवाय ते थांबणार नाही. म्हणून इतक्या सहज आणि इतक्या गमतीनं घेण्याची ही गोष्ट नाहीये. आणि आपण सहजपणे मग म्हणून जातो की छान वाटते करून घ्या.
म्हणजे आता रील्सचाच तू उल्लेख केलास आणि हे सगळ्या ह्याच्यामध्ये महिलांचं खूप मोठं प्रमाण दिसतंय. आणि त्याच्यामध्ये असं झालंय की अगदी जे वाटते ते करून घ्या, जे वाटते ते करून घ्या, जे वाटते ते करून घ्या, जणू काही आता मृत्यू उद्यावरच आलाय. आणि समजा आपण जर हे काही केलं नाही तर मग आपल्याला काय म्हणजे संपलंच आपलं आयुष्य. असं नाहीये. आपण या सगळ्या गोष्टी करताना सुद्धा आपल्याला हे कळणं गरजेचं आहे की नेमक्या कोणत्या गोष्टी आपण करतो आणि कोणत्या गोष्टींच्या कडे आपला कशा पद्धतीचा दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपल्याला आपण सुशिक्षित आहोत का हे स्वतःला विचारून घ्यावं लागेल. आणि ही मानसिकता फक्त माझी जेव्हा बदलते ना तेव्हाच मी हा दृष्टिकोन सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवू शकते. कारण याच्यासाठी दुसरं काहीच होऊ शकत नाही. म्हणजे मला शिक्षण मिळालं तर मग मी नोकरीला जाईन म्हणजे कुणीतरी दिल्यानंतर कुणापर्यंत तरी मी पोहोचू शकेन. पण माझी मानसिकता आहे ना. सावित्रीबाईंना याचं कुठलंही ज्ञान नव्हतं. सावित्रीबाईंना कुठलाही विज्ञान विषय अभ्यासामध्ये नव्हता की तू एक स्त्री आहेस म्हणून तुझं काही वेगळं हे आहे का. म्हणजे किती आपण एक काळ असा होता, सुनीलला आठवत असेल की आमच्या वेळेला तो हा सिनेमा आला होता, मला वाटतं चोली के पीछे क्या है गाण्याचा काय खलनायक खलनायक सिनेमा आला होता. आणि आम्ही त्यावेळेला अहिल्या रांगणेकरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही SFI मध्ये सगळेजण काम करत होतो. आणि आम्ही त्या डायरेक्टरला विचारलं होतं की हे जे सगळे असे गाणे आहेत ते तुम्ही बंद करा, तो चित्रपट तुम्ही बंद करा, किमान त्या चित्रपटातलं गाणं तरी तुम्ही डिलीट करून टाका. आणि त्या माणसाने त्यावेळेला असं उत्तर अहिल्या रांगणेकरांना दिलं होतं की अरे मैडम आप तो बहुत बिगड़ती है, अच्छा गाना है वो, हमने क्या लिखा है उसमें, चोली के पीछे क्या है, चुनरी के नीचे क्या है, और हमारा बहुत बड़ा उसके पीछे ये है कि हमारा मतलब है की चोली के पीछे दिल है. अहिल्या रांगणेकरांनी त्यावेळेला त्यांना विचारलं मग तुम्ही त्या गाण्यामध्ये चोली के पीछेच्या ऐवजी बनियन के पीछे का नाही टाकला शब्द. बनियन के पीछे काय दगड आहे का. ही जी एक धमक लागते ना काहीतरी विचारण्याची, या धमकेला आपण सुशिक्षित म्हणू. आणि कुठून कुठपर्यंत येऊन पोहोचलो. जिजाऊंच्या जयंतीमध्ये जर आज आपण म्हणायला लागलो आज की रात, गाणे अक्षरशः वाईट वाटलं ज्या दिवशी सगळीकडे एक मेसेज पोहोचत होता की एका शाळेच्या गॅदरिंग मध्ये डान्स आपण बसवतो मुलींचा आज की रात. आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन मला जर काही चुकीचा वाटत नसेल तर आपण सावित्रीचं नाव घेण्याच्या सुद्धा म्हणजे मी पुढचे शब्द नाही उच्चारणार पण आपण नाही होत त्या ह्याचे पात्रतेचे. कारण याच्यासाठी नव्हता केला एवढा अट्टहास, याच्यासाठी नव्हतं आपल्याला इथपर्यंत आणलं. ज्या जिजाऊंनी वाईट डोळे जर कुणाकडे आपण नजर जर कुणाकडे हे केली तर त्याचे डोळे काढण्याची जिथं धमक त्यांच्यामध्ये 450-500 वर्षापूर्वी होती. आज जर आपण स्वतःलाच हे म्हणून घेऊ लागलो, नंतर दुसरा सिनेमा आला मोहरा, त्याच्यात परत गाणं आलं तू चीज बडी हे मस्त मस्त. ते गाणं डिलीट झालं होतं काही दिवसांच्या पर्यंत. तुम्ही जर सगळेजण माझ्याच वयाचे असाल तर तुम्हाला हे माहिती आहे, बरेच दिवस ते दाखवलं जात नव्हतं. पण त्याच्यानंतर तर आता गाणं आलं की मैं चीज बडी हूं. म्हणजे काय हे व्यक्ती म्हणून आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला देणारी सावित्री, जी की आपल्याला सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा विद्वान आणि सगळी पिढी घडवणारी सावित्री म्हणून आपल्याला बघायला शिकवणार होती. आपण तिथून नेमकं कुठं चाललोय. वेगवेगळ्या पद्धतीच्या या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला आपण एक व्यक्ती आहोत हेच जर विसरायला भाग पाडणारी सगळी व्यवस्था निर्माण होत असेल, पुन्हा एकदा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर एखादा वस्तूचाच होत असेल, पुन्हा एकदाकडे मी असं नेहमी म्हणत असते माझ्या प्रत्येक भाषणामध्ये, कुठली ऍडव्हर्टाइजमेंट काढून बघा, अगदी मग ती दाढीची असो किंवा गाडीची असो त्याच्यामध्ये बाई आहे आणि ती सुद्धा उघडी नागडी. कशासाठी. या सगळ्या गोष्टींच्याकडे आपण नक्कीच एक व्यवसाय म्हणून बघणं एक वेगळी गोष्ट आहे. पण त्या प्रत्येकच व्यवसायामध्ये या पद्धतीचं चित्रण गरजेचं आहे का. आणि त्याला आपण कुणीच काही बोलणार नाही का. म्हणजे सध्या तर असं झालंय की आपण जे म्हणतो की मुरदाडपण सगळ्या समाजाला येऊन बसले. मला काय करायचंय माझं तर नाही ना. किंवा आपण बायका म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टींच्याकडे एक बाई म्हणून दुसऱ्या बाईकडे बघतो का, मी स्वतः म्हणून त्याच्याकडे बघतो का. एखाद्याच्या आता कितीतरी आता आपल्याला सांगितलं जातं खरं तर आता व्हॉट्सअप फेसबुक वगैरे कितीतरी अशी माध्यमं होते की याच्यावरून तुमची अभिव्यक्ती तुम्हाला इतरांच्या पर्यंत पोहोचवता येणार होती. तुमचे विचार तुम्हाला इतरांच्या पर्यंत पोहोचवता येणार होते. तुम्हाला कितीतरी सगळ्या गोष्टींची माहिती आणि सगळं एका क्लिक वरती येणार होतं. पण आपण वेगवेगळ्या षडयंत्राच्या मध्ये अडकायला लागलो आणि मग आता असं लक्षात यायला लागलं की त्यांचे काहीतरी फोटो कुठून तरी हे केले जातात, मग त्याला काहीतरी हे केलं जातं. याच्यावरती सुद्धा स्त्री म्हणून आपण बोलताना दिसत नाहीत. माझ्या 4-5 मैत्रिणींच्या वेळेला मी अनुभव घेतला. आपण तिलाच सांगतो की तिचंच काहीतरी असेल ना, असं कसं सगळ्याचं काय तसंच होतं का, म्हणजे तिचंच हे असेल. काय हे जोपर्यंत माझ्यावर येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच वाटणार नाही का. आणि हे नाहीच का थांबवायचं.
म्हणजे जे जे आपल्याला मिळालंय ते हिरावून घ्यायचं, मग तिचं अकाउंट बंद करून टाका. मग तिला परत या सगळ्या गोष्टींच्या मध्ये अजिबात जायचं नाही म्हणून सांगा, हे सगळं अजिबात नाही करायचं म्हणून सांगून टाका. म्हणजे हे परत 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 कितीदा. म्हणजे त्यावेळेसचे जे शेणगोळे मी त्याची बरोबरी नाही करत आहे, पण आता तरी त्याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती आहे का? आणि म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टींच्याकडे खूप पॉझिटिव्हली बघणं गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं की नुसती डिग्री झाली म्हणजे आपण सुशिक्षित झालो असं नाही. फक्त आपण घर सोडलं आणि एक चार ठिकाणी चार पैसे घेऊ कमवण्यासाठी जाऊ लागलो म्हणजे आपण सुशिक्षित नाही. आपण खऱ्या अर्थाने या सगळ्या पद्धतीनं एक वैचारिक स्वतःची पातळी, एक मानसिक खंबीरपण, एक स्त्री म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून स्वतःकडे आणि समाजाकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन आपण त्या पद्धतीने डेव्हलप करू लागलोय का? आणि या अनुषंगाने जेव्हा आपण हे सगळं करू ना, तेव्हा मला असं वाटतं की आपण कुठेतरी त्या सावित्रीच्या, म्हणजे आपण नाव घेण्याच्या तरी आपण ह्याचे पात्रतेचे होऊया. नाही तर आपल्याला आपल्याला कळणार सुद्धा नाही की कहा गए कहीं नाही, क्या लाए कुछ भी नाही. आणि हे सगळं सुशिक्षित स्त्री म्हणून तुमच्याकडे अपेक्षा आहेच आहे. कारण तेव्हाही ज्यांना हे कळत होतं त्यांच्याकडूनच अपेक्षा होत्या ना. आताही जिच्यामुळे हा बदल होऊ शकतो तिच्याकडनंच ह्या अपेक्षा आहेत. फार वाईट वाटतं कधी कधी, मी जेव्हा म्हणते की मला केव्हाही व्याख्यानाला बोलवा, तर मग बायका असं कॅलेंडर बघतात, मॅडम नाही जरा गुरुवारी नाही जमायचं, मार्गशीर्षातले गुरुवार आहेत. प्राध्यापक आहात तुम्ही, सोमवारी दुपारी नाही जमायचं मॅडम, सोमवार असते. प्राध्यापक आहोत आपण. आपण काय आणि कशा पद्धतीनं करतोय, आणि मला याच्या असं लगेचच उत्तर देऊ नका की आरोग्यासाठी फार चांगला असतो उपवास. तो उपवास म्हणजे निर्जळी. तो करतोय का आपण? तो उपवास आपल्याच्याने शक्य आहे का? आणि आपल्या शरीराला जे काही अयोग्य आहे ते वर्ज्य करणे म्हणजे उपवास, हे तरी आपल्याला सुशिक्षित स्त्री म्हणून कळणार आहे का? आम्ही म्हणजे मला वाईट वाटतं खूप. आम्ही गॅदरिंग सॉरी NSSच्या कॅम्पला काही महिलांना बोलवतो आणि नेमके ते आत्ताच असतात बघा. आणि आता कुठले तरी तुमचे ते काहीतरी रविवार असतात कसले तरी. तर शनिवारी आलेल्या आमच्या एका प्राध्यापिकेने आमच्या मुलींना असं विचारलं की अरे हे तुमचं खेडेगाव दिसते, आता मला जायला फार उशीर होणार आहे आणि मला काय 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 त्याच्या ह्याला काय पूजेला ज्या वस्तू लागतात त्या मला आता खेडेगाव आहे म्हटल्यानंतर इथं मिळेल. आता त्या मुलींच्या समोर माझं एक वेगळं व्यक्तिमत्व, की जे मी हे काहीच नाही पाळत, आणि मी तिथे ज्या प्राध्यापकांना बोलवलंय त्यांचं एक वेगळं व्यक्तिमत्व, मुलींनी नेमकं कुणाला हे करायचं, फॉलो करायचं? काय उपयोग आहे शिकून? काय उपयोग आहे आपण हे सगळं सवरून? आणि हे सगळं परत, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी इथून जेव्हा रेणापूरला जाते, 2-3 वेळेला माझे भांडणं झालेत चांगल्या शिक्षिकांच्या बरोबर, चांगल्या शिक्षकांच्या बरोबर. आणि एका शिक्षकाने तर असं सांगितलं, मॅडम तुम्हाला काय म्हणजे, हा ते सांगते पहिल्यांदा की झालं काय, आमच्या इथून जाताना महापूरच्या तिथे नदी आहे आणि घरामध्ये कुठली पण ही पूजा झाली की हे सगळं पाणी, ते काय सगळं जे सामुग्री आहे ते कुठे टाकायचं काम करतो आपण सुशिक्षित स्त्रिया, सुशिक्षित पुरुष, शिक्षक, जे भूगोलाचे शिक्षक आहेत आणि ते सांगतात की पाणी कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, जे विज्ञानाचे शिक्षक आहेत एक तर मुळात नदी नदी राहिलीच नाही, डबके झालेत ते. आणि त्याच्यामध्ये ते गाडी 4 व्हीलर थांबवतात, मस्तपैकी छान अशी 4 व्हीलर असते कारण नोकरीमुळे मिळाली आहे, आणि ती बाजूला ठेवून पॉलिथिनच्या बॅगमध्ये, म्हणजे ज्या पॉलिथिनला बंदी आहे त्या पॉलिथिनच्या बॅगमध्ये ते जे सगळं काही निर्माल्य आहे ते अगदी उतरून मनोभावे अगदी ते तिथं टाकतात. माझी भांडणं झाली त्यांच्या बरोबर. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला काय करायचंय. मी सुशिक्षित स्त्री म्हणून मी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्हाला याचं काही घेणं नाही. मी विचारते तुम्हाला तर तुम्ही मला म्हणताय की तुम्हाला काय करायचंय, तो माझा प्रश्न आहे. मग हे सगळं वाचवायला आणि पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टींना दिशायला एलियन्स येणार आहेत वरून? सावित्रीबाई फुले घेणार आहेत परत जन्म? का एकदाच सगळं शिवाजी पैदा हो लेकिन बाजूवाले के घर में, तुम लढो हम कपडे संभालते. त्यांच्यावरती भाषणं लिहायला आपण मोकळे, त्यांच्यावरती लेख लिहायला आपण मोकळे. सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी एक हार त्यांना घातला आणि एकदाची त्यांचं फोटो ह्याला वरती लिहून भिंतीवरती लावला की आपण मोकळे. बस झालं, हेच सगळं आपल्याला करायचंय का? मग सुशिक्षित कशाला म्हणायचं? मला असं नेहमी असा प्रश्न पडतो की मी हे जे सांगते ते सगळं चुकीचं आहे की नाही, आपण नाही, आपण माणूस नाहीत का मॅडम, आपण बाई चौकी. याच्यात तर फार गोंधळ आहे. सुशिक्षित असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा जर मी विचारलं, जेव्हा आमच्याकडे काही प्रश्न निर्माण होतात त्यावेळेला की तुमचं याच्यावरती मत काय, बजेटवर तर त्यातली त्यात विचारा, मग तर झालं संपलंच. मी हे खूप याच्याने बोलते बरं का, की बजेटवरती तुमचं काय म्हणणं आहे, आपल्याला काय कळतंय बाई माणसाला. प्राध्यापक आहोत आपण, शिक्षक आहोत आपण, या सगळ्या आर्थिक याचा एक कणा आहोत आपण. एवढ्या सगळ्या प्रयत्नांच्या नंतर हे सगळं आपल्याला एवढं मिळालंय आणि आपण हेडिंग वाचून जाऊ नये,
की याचा आपल्यावरती काय परिणाम होणार आहे, आणि विद्यार्थ्यांच्या समोर आपण असं म्हणतो आणि सगळेजण आपल्याला हसतात आणि आपण आश्चर्य वाटतं या सगळ्या गोष्टींचं. बाई का माणूस हे पहिल्यांदा ठरवा. म्हणून मी म्हटलं व्यक्ती, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टींच्या मध्ये हा व्यक्ती म्हणून जेव्हा तुम्ही स्वतःकडे बघाल ना, तेव्हा मग तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला तयार व्हाल की हे नेमकं काय चाललंय आणि कुठे चाललंय. आणि म्हणून मग मी हा विषय घेतला की सुशिक्षित महिलांची भूमिका. कारण जर तुम्ही सुशिक्षित असून पण काहीच बोलणार नाही, मला कधी कधी त्या बचत गटाच्या बायका आपल्यापेक्षा हुशार वाटतात. अगदी बँकेत जाऊन सहज सगळी कामं करतात. किती हे असतात त्या, त्यांच्याकडे पेन सुद्धा नसतो. मला येतो बँकेमध्ये बऱ्याच वेळेला अनुभव असा. अगदी सहज त्या म्हणतात, मॅडम एवढं लिहून द्याव. आपण तसं कसं म्हणायचं म्हणून बँकेतच जात नाही. बसा सुशिक्षित, सहज स्टाफ रूम मध्ये बसल्या बसल्या म्हणतो की काही आपल्या बिस्या वगैरे असतात त्याचे पैसे ट्रान्सफर करायचे असतात, पगार झालेला असतो, पगाराचा आकडा तेवढा आपल्याला माहित असतो, आमका लाख तमके हजार. परंतु ते आपण जर म्हटलं मॅडम तेवढे पैसे टाका, नाही ती सगळं आमच्या मालकाला माहितीये. काय, कशासाठी? आणि या सगळ्या गोष्टींच्या साठी आपल्याला म्हणजे एक स्त्री म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक या ह्याचा महत्वाचा घटक म्हणून, तर तसं सुद्धा आपल्याला काहीच वाटत नाही का? आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे आपल्याला थोडंसं डोळसपणे बघावं लागेल. मी नेहमी असं म्हणत असते की उघडा डोळे बघा नीट, ही त्या एबीपी माझाची नाही, आपली टॅगलाईन पाहिजे. म्हणजे आपल्याला एक नवीन दृष्टी मिळेल, एक दृष्टिकोन मिळेल. आणि हा दृष्टी आणि दृष्टिकोन जोपर्यंत आपला विकसित होणार नाही, तोपर्यंत आपली कुठलीही डिग्री, आपला कुठलाही डिप्लोमा, आपल्या कितीही 5 आकडी पगारी, 6 आकडी पगारी उपयोगाच्या नाहीत. परत एकदा आपण मनुस्मृतीकडे जाऊ, परत एकदा आपण त्या ठिकाणी जाऊ. म्हणजे जेव्हा तेव्हाही स्त्री श्रम करतच होती ना, श्रम करत होती म्हणून या पद्धतीची तिला एक स्वतंत्र व्यक्ती आणि व्यक्तिमत्व म्हणून मानलं जात नव्हतं. आता आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी बरोबर सोयीस्कर पद्धतीने हे करतो की हे असं झालं पाहिजे, ते तसं झालं पाहिजे. आम्ही तर एवढं हे जर केलं की म्हणजे एवढ्या जर सगळ्या गोष्टी आपण जर अशा केल्या की अमक्या जर गोष्टी आपण करायच्या नाही ठरवल्या, तमक्या जर करायच्या नाही ठरवल्या, तर मग संस्कृतीचं कसं होईल. नका घेऊ तुम्ही त्याचे एवढे टेन्शन. संस्कृती ही कुठल्याही कृत्यामध्ये नव्हतीच. 2 हस्तक एक मस्तक, हेच फक्त आणि फक्त कुठल्याही पद्धतीच्या धर्माचं, देवाचं, तुमची जे कोणती तुमची शक्ती तुम्ही मानत असाल त्या शक्तीचं इतकंच आहे. कुठल्याही पूजा अर्चा समारंभ सण या सगळ्या गोष्टी त्या काळामध्ये एकत्रित येण्याचं एक कारण म्हणून अस्तित्वामध्ये होत्या. आणि एवढं जर सगळं आपण करत बसलो असतो आणि एवढं जर सगळं हे झालं असतं, मग आपण महासत्ता झालो असतो की तेव्हाच. 2020ला होणार होतो म्हणे, मग नंतर आपल्या मोदी साहेबांनी सांगितलं नाही आता जरा पुढे, अजून पुढे, अजून पुढे. आता तर महासत्ता होईपर्यंत आपण राहतोच की नाही काय माहिती नाही. न राहायचीच बहुतेक शक्यता आता आपल्याला दिसू लागली. म्हणजे हे सगळं काय, एकीकडे आपण या सगळ्या गोष्टींना एका वेगळ्या पद्धतीनं बघायचं, दुसरीकडे त्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागं पळायचं, जिथपासून आपण यायला इथपर्यंत 75 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष लागले म्हणून आपण त्याचे दाखले देत सगळं सांगतो. आता सरांनी आपल्याला खूप सगळ्यांची नावं आपल्याला सांगितली. त्या सगळ्या महिलांनी काय काय केलं होतं. रखमाबाई राऊतांचं तुम्ही आत्मचरित्र वाचा. त्यांच्यावरती मी आता लिहिलं होतं. जो सुनील आता आपल्याला सांगत होता की वेगवेगळ्या फेसबुक लाईव्ह मधून मी त्यांच्यावरती लिहिलं होतं. त्या काळामध्ये एका वेगळ्या विचारानं प्रेरित होऊन प्रत्येक वाईट गोष्टीला नाही म्हणणाऱ्या आणि खऱ्या अर्थाने आपण म्हणूया की पहिल्या डॉक्टर आणि सगळ्या या गोष्टी, किती किती अजून आपल्याला सगळे पुरावे आणि किती आपल्याला सगळे अशी माणसं होऊन जायची आहेत आपल्या ह्याच्यामध्ये की यांनी आपल्याला सांगितलं, त्यांनी आपल्याला सांगितलं, त्यांनी आपल्याला सांगितलं, पण त्यांच्यासारखं आपण व्हायचंच नाही का? ठरवूनच घेतलंय का आपण? आणि असं जेव्हा आपण ह्या मनाच्या भोवती जे काही साठलेलं आपलं जे काही एक काय म्हणता येईल त्याला मळभ आहे, मनाच्या आजूबाजूला जे काही आपण कुंपण घालून घेतलंय आणि कुठल्याही चांगल्या गोष्टींच्या साठी सुद्धा आणि कुठल्याही वाईट गोष्टींच्या साठी सुद्धा मी स्त्री असून सुद्धा जबाबदारपणे एक वक्तव्य करते की एक स्त्रीच कारणीभूत असते. माझ्यामध्ये हे एवढे सगळे विचार यायला दादांनी सांगितलं ती गोष्ट वेगळी, दादांनी अगदी वेगळा विचार मांडला ती गोष्ट वेगळी, पण माझ्या आईने हा स्वीकारला नसतात तर माझ्यामध्ये हे बळ आलंच नसतं. आणि म्हणून मग स्त्रियांची भूमिका, खरं तर मी तर सगळेच जण पुरुषच आहेत मला वाटतं जास्त त्याच्यामध्ये, मी आता बघत होते सहज. खरं तर मी पुरुषांच्या वरती सुद्धा बोलूच शकले असते ना, सुशिक्षित नुसता असाही शब्द मी मांडूच शकले असते ना, पण त्याच्यामध्ये मी स्त्री का म्हटलंय? कारण आपण किती जरी म्हटलो की आमच्या हातात काही नाही, आम्ही काय बाई माणूस, आम्ही काय तमकं, आम्ही काय तमकं, पण तसं नाहीये. या सगळ्यांना ठामपणे
म्हणून तर मी म्हणलं की भलेही ज्योतिबांनी कितीही स्वप्न बघितली असती हो, सावित्री होच म्हणाली नसती तर. आणि सावित्रीच्या बरोबरीच्या नव्हत्या का काही बायका? सावित्रीच का? कारण त्याची मानसिकता त्या पद्धतीची होती. आणि हा मानसिकतेतला बदल आपल्याला आयडेंटिफाय करायचा असतो. हा मानसिकतेतला बदल मला व्यक्ती म्हणून, मला एक स्त्री म्हणून, मला एक सुशिक्षित म्हणून, मला एक या देशाची नागरिक म्हणून या सगळ्या पद्धतीनं काहीतरी जगायला बळ देतो. आणि हे बळ आपण आपल्या परीनं किमान आपल्या दुसऱ्या काही व्यक्तींच्या पर्यंत, मुलींच्या पर्यंत नेऊन पोहोचवायचं काम आपण करणं गरजेचं आहे. म्हणजे मग आपल्याला खऱ्या अर्थाने सुशिक्षित म्हणता येईल. आणि म्हणून मग या आजच्या दिवशी म्हणजे मला असं जे वाटत होतं की नेहमी 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 आणि त्याच विषयांच्या वरती बोलण्यापेक्षा, कारण आर्थिक भरपूर झालं सबलीकरण, कारण आपल्याला माहिती आहे इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी नाही म्हणलं तरी आपल्या नावावर आता भरपूर करतोय नवरा सुद्धा. भरपूर सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपण आता काही फार आर्थिक अशी सगळी अडचण आपल्याला राहिलेली नाहीये. आता खरी अडचण आणि खरी गरज आहे ती तुमची मानसिकता सुधारण्याची, आणि मानसिकतेतून तुम्ही खऱ्या अर्थाने साक्षर होण्याची, सुशिक्षित होण्याची, नुसतं साक्षरच नाही सुशिक्षित होण्याची. आणि या पद्धतीनं जेव्हा आपण आपल्याकडे, या पद्धतीनं जेव्हा आपण समाजाकडे, या पद्धतीनं जेव्हा आपण सगळ्या या गोष्टींच्याकडे बघायला लागू, तेव्हा मला वाटतं खऱ्या अर्थाने आपण सावित्रीने आपल्याला दिलेले विचार, जिजाऊंची आपण घेतलेली प्रेरणा, या सगळ्यांचं कुठेतरी पायक होण्याची पात्रता आपल्यामध्ये येईल. आणि या अनुषंगाने आता आपण प्रत्येकीने विचार करायला लागूया. येणारी आता लगेचच संक्रांत आहेच आहे, लगेच आलीच आहे आपल्याच नशिबाला, की आता चला लगेचच अगदी त्या दिवशी आपण रजा घेतो. खरं तर त्या दिवशी एवढा भूगोल दिन म्हणून आपण साजरा करतो, त्याच्याबद्दल कधी आपण कुणाला काही सांगितल्याचं आठवतं का? एक प्राध्यापक म्हणून कधी आपण त्याच्यावरती वाचायचं, कधी आपल्याला हे झालं का? एक छानशी साडी घ्या, एक अगदी गळा भरून दागिने घाला, दोन्ही हातामध्ये बांगड्या घाला, घाला ते घाला, कारण तो तर आनंदाचा भाग आहेच आहे. पण त्याच्या बरोबरीनच जे काही योग्य आहे आणि जे काही चांगलं आहे, या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपण काय करणार आहोत? आणि याच्यासाठी आपल्याला कोण करायला, आपल्याला कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत? जसं आपल्याला हे सगळं करायला नंतर जन्म नाहीये ना, जसं आपल्याला अगदी आता उद्यावरच आपलं मरण आलंय ना, की हे सगळं करायचंच आहे, तसं हे सुद्धा चांगल्या विचारांच्या साठी सुद्धा हे शेवटचंच आयुष्य आहे ना. एकाच आयुष्यामध्ये आपण हे करतो ना. म्हटलं ना मी तुम्हाला, की हे नंतर जर करता येत असलं असतं, तर आता सुद्धा आपण काहीतरी क्लोन किंवा काहीतरी करून अजून ज्योतिबांना आणि सावित्रींना जन्माला घातलं असतं, छत्रपतींना आणलं असतं, जिजाऊंना आणलं असतं, अजून म्हटलं असतं की अशी सगळी तुम्ही परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी सुधारणा करा. पण हे सगळं आपल्याला याच ह्याच्यामध्ये करायचंय. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टींना थोडंसं आपण नाकारूया. वैचारिक आपण जसे हे 10 दिवस हे केले, तसं आपले वैचारिक संपूर्ण आयुष्य आपल्याला त्या पद्धतीने घालवता येतं का बघूया. नक्कीच त्याच्यामधले वैज्ञानिक दृष्टिकोन, माझ्या याच्यावरती एक पुस्तक पण येते, सगळे जे आपले सण समारंभ आहेत त्याच्यातलं विज्ञानवादी दृष्टिकोन, याच्यावरती मला वाटतं वर्षांनी त्या दिवशी कविता माझी ऐकली किंवा वाचली असेल, की खरी सावित्री कोण. खऱ्या अर्थाने सत्यवान बेशुद्ध पडला होता, तो मेलाच नव्हता. आणि त्या वडाच्या झाडाखाली, म्हणजे तिने त्याला कुठं नेलं, आयसीयू मध्ये नेलं. आयसीयू म्हणजे वडाचं झाड. आणि हे आपण सुशिक्षित असून सुद्धा आपल्याला आता कळणारच नसेल. आणि असं आपण जात नसतो ना त्या झाडाखाली तेवढ्या वेळासाठी. आता तरी कुठे म्हणा तिथे आपण जिथं काही गर्दी नाही त्या ठिकाणी जातोय आणि ऑक्सिजन घेतोय. आताही गर्दीमध्येच जाऊन हे करतोय, तुझं गळ्यातलं कसलं आणि माझी साडी कसली, एवढंच करून येतोय. खरं तर संपूर्ण कुटुंबाने त्या काळामध्ये त्या झाडाखाली थोडा वेळ बसून एक प्युअर ऑक्सिजन घेण्याची तो सगळा कालावधी आहे. आणि त्याचं ते आहे. संक्रांत सुद्धा त्याचाच एक सण आहे, की आता आपण अशा ह्याच्यावरती असतो, की एक अशी म्हणजे काय म्हणता येईल त्याला, की एक ह्याच्यामध्ये जो बदल होणार असतो ऋतूमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे जे काही लागू पडायचे त्या बोळक्यांच्या मध्ये आपण एकमेकींना ते द्यायचो, ते खाल्लं जावं म्हणून. आता आपण अतिशय कसं तरी बळजबरी त्याच्यावरतीची पण एक कविता मी कधी ह्याच्याकडे वर्षाकडे ती पोस्ट करेन, तुम्ही सगळेजण ती तुम्हाला सर्क्युलेट करेल. ते सगळं दिलं का जात होतं, की माझ्याकडे जे आहे, माझ्या घरी जो वानवळा आहे आणि जो गेला पाहिजे पोटात त्या दिवशी, तो तुमच्याकडे गेला पाहिजे. आपण ते सगळं गोळा करतो. आणि मी सांगितल्यासारखं नदी आहेच आहे निर्माल्याला. म्हणजे जे करायचे ते सोडून देऊन, जे नको करायचे त्याच्यासाठी, मग त्या ताटाचाच फोटो काढ. मग त्याच्यावरच्या त्या जे काही ते हे ठेवलंय त्याचाच फोटो काढ. जे काही व्यवसायाला तुम्ही आणले त्याचाच फोटो काढ. आपले स्वतःचे फोटो, घराचे फोटो. अरे पण या सगळ्यांच्या पाठीमागचं जे विज्ञान आहे, ते तिळगुळ तर गेले कुणीकडंच. आता तर आपण अशा पद्धतीनं सगळं हलवा आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे किती, एकतर मानसिक पण नाही, शारीरिक पण नाही ना. मानसिक असेल तर मग शरीरापर्यंत तरी त्या सगळ्या गोष्टी पोहोचतील, आणि मग त्याच्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळेल. मला वाटतं या सगळ्या गोष्टींच्या वरती आपण कुठेतरी विचार करायला शिकूया. आणि हीच भूमिका आहे सुशिक्षित स्त्रीची समाज परिवर्तनामध्ये.
समाज परिवर्तन म्हणजे काही अशी प्रश्नपत्रिका नाहीये की अमुक एक गोष्टीमध्ये काय केले. म्हणजे आपल्या परीनं आणि योग्य पद्धतीनं त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे. आपल्या मानसिकतेमध्ये मी फक्त स्त्री नाही तर एक व्यक्ती आहे म्हणून स्वतःकडे बघणे आणि स्वतःची त्या पद्धतीची एक इमेज सगळ्यांच्या पर्यंत नेऊन पोहोचवणे. या सगळ्या गोष्टी म्हणजे समाज परिवर्तनाच्या ज्याला आपण म्हणूया की जे सध्याचे गरजा आहेत त्याच्यातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या अनुषंगाने आपण प्रत्येक जण प्रत्येकीकडे आपल्या स्वतःकडे पाहण्यापासून त्याची सुरुवात करून इतरांच्या पर्यंत नेऊन पोहोचूयात. आणि या अनुषंगाने जे काही आपल्याला ज्ञान मिळाले, ज्या काही आपल्याला थोड्याफार गोष्टी मिळाल्यात की फक्त म्हणजे अंधश्रद्धा आणि फक्त संस्कृती संस्कृती संस्कृतीच्या नावाखाली पुन्हा एकदा आपल्याला जे फक्त काय की तुमचं शरीर म्हणजेच आणि तुमच्या शरीराकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि तुमचा शृंगार आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी हेच 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 फक्त परत परत जे सांगितलं चाललंय आणि त्यालाच जे आपण अंगठे दाखवतोय, लाईक करतोय, लाईकचा पाऊस पाडतोय, या सगळ्या गोष्टींच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला आता बदलावाच लागेल. कारण त्याच्यासाठी ना नंतर कुठली सावित्री होऊ शकणार आहे, ना आपल्यासाठी ती शेणगोळे खायला तयार होणार आहे. मी तर आत्ताच म्हटलं ना, आपल्याला काय करायचंय हे सगळं सध्या सुरू आहे. माझ्यापर्यंत आलं नाही ना तोपर्यंत मला त्याचं काहीच वाटणार नाही. आणि माझ्यापर्यंत येण्याची या सगळ्या गोष्टींचं सुद्धा आपण थोडंसं काय म्हणता येईल मनालाच ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारूया. आणि या अनुषंगाने थोडंसं एक वैचारिक जनजागृती स्वतःमध्ये करूया. जोपर्यंत वैचारिक पातळी आपली स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत कुठलाही मानसिक बदल होत नाही. आणि जोपर्यंत मानसिक बदलासाठी आपण काहीतरी पेटून उठत नाही, काहीतरी विचार करत नाही, त्याच्यावर लिहित नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जोपर्यंत आपण हा सगळा वापर आपल्या या सगळ्या गोष्टींच्यासाठी, कारण हे आपले विचार म्हणजे कुणासाठीचे आहेत, समाजासाठीचे. कारण सावित्रीबाई शिकल्या म्हणजे त्यांच्या पुरतच ते मर्यादित राहिलं का? आणि या अनुषंगाने आपल्यापर्यंत ते येऊन पोहोचलं तर या सगळ्यांचा आपण कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करूयात. या निमित्तानं तुम्ही मला आज इथे बोलावलं, माझे हे विचार ऐकण्यासाठी तुम्ही सगळेजण एवढ्या संख्येने जमलात. खरं तर खूप चांगलं माध्यम हे आहे की तिथपर्यंत जेव्हा आपण येऊन पोहोचत नाही आणि त्या निमित्ताने कार्यक्रम करण्याचे राहून जातात, तर त्याच्याऐवजी या पद्धतीचं सुद्धा आभासी का असेना पण खऱ्या अर्थाने आपल्याला थोडंसं वैचारिक सगळं देण्याचं काम मोहेकर कॉलेज आणि इनरव्हील क्लब कळंब सारख्या ठिकाणी हे होतंय. याचं सुद्धा समाधान का म्हणजे भरपूर आहे. भरपूर सगळे चांगले चांगले व्यक्ती तुमच्याकडे येऊन गेले. मला जसं जसं जमेल त्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी थोडंसं ऐकण्याचा पण प्रयत्न केला. आणि आत्ताच मी वर्षाला सुद्धा विचारलं हे सगळं युट्यूबवर आहे ना, म्हणजे मग मला जेव्हा वेळ मिळेल, कारण नेमकं 3 तारखेपासून मी सुद्धा खूप व्याख्यानांच्या मध्ये होते. आजच सकाळी मुरुडला होते. आणि या सगळ्यांच्या मधून वेळ काढत काढत ह्या सगळ्या गोष्टी मी करतेच आहे. जितकं जास्तीत जास्त मी ऐकेन चांगलं तितकं जास्तीत जास्त मला बोलता येणार आहे हे माहिती आहे. आणि त्यामुळे जे जे काही जिथून जिथून काही चांगलं वाचता येईल, जे जे काही जिथून जिथून काही चांगलं ऐकता येईल, जे जे काही जिथून जिथून काही चांगलं घेता येईल, त्या सगळ्या गोष्टी आपण घेण्याचा प्रयत्न करूया. आणि चुकीच्या ज्या संकल्पना पुन्हा एकदा समाजामध्ये रुजवल्या जात आहेत, पुन्हा एकदा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो म्हणजे एक वेगळ्या पद्धतीचा बनवला जातोय, या सगळ्या गोष्टींना विरोध करण्यासाठी स्वतःचे एक जबाबदारी म्हणून या सगळ्या गोष्टींच्याकडे बघूयात. याच्यानंतर मी माझ्या 2 कविता तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्यानंतर मग अध्यक्ष समारोप होईल. माझी पहिली कविता आहे ती कोण आहे. मी आता जे सगळं काही बोलले याच्यावरतीचीच ती कविता आहे. आणि ती म्हणजे आपण सगळ्या स्त्री. टीव्हीवरच्या जाहिराती आणि मालिका पाहून माझीच ओळख मी विसरू लागले. टीव्हीवरच्या जाहिराती आणि मालिका पाहून माझीच ओळख मी विसरू लागले आणि मलाच मी प्रश्न विचारला, ती कोण आहे? आपण बघतोय आता टीव्हीवरती जी काही 12-12.5 मिनिटाची सिरियल असते त्याच्यामध्ये पुरुष पात्र म्हणजे औषधालाच आहेत. सगळ्या स्त्रिया आहेत आणि त्यातली त्यात आता एक काळ असा होता की सासू नणंद तरी वाईट आपल्याला दाखवले जायचे. आता तर आया कितीतरी सिरियलच्या माध्यमातून एखाद्या मुलीचं लग्न मोडणारी आईच आहे. एखाद्या मुलाचं लग्न जोडणारी मोडणारी आईच आहे. अशी जर आपली जर प्रतिमा तिथं मलिन होऊ लागली तर या सगळ्या गोष्टींच्याकडे आपल्याला बघावं लागेल. टीव्हीवरच्या जाहिराती आणि मालिका पाहून माझीच ओळख मी विसरू लागले आणि मलाच मी प्रश्न विचारला, ही कोण आहे? माझ्या अवतीभोवती जगण्याचे इतके प्रश्न असताना, माझ्या अवतीभोवती जगण्याचे इतके प्रश्न असताना चंगळवादाचं प्रदर्शन करणारी ती कोण आहे? माझी सासू माझी नणंद माझ्याशी तर चांगलं वागते. माझी सासू माझी नणंद माझ्याशी तर चांगलं वागते, मग टीव्हीत दाखवली जाणारी ती कोण आहे? ही कविता मी जेव्हा लिहिली होती तेव्हा नणंद आणि सासूच फक्त वाईट अशा भूमिकेमध्ये दाखवल्या जायच्या. मी आता त्याच्यात ऍडिशन केलं की माझी आई सुद्धा.
माझं जर लग्न मोडताना तिथं दाखवत असेल तर हे काय चाललंय? माझी सासू, माझी नणंद माझ्याशी तर चांगलं वागते, मग टीव्हीत दाखवली जाणारी ती कोण आहे? व्यवस्थेशी झगडणारी, स्वतःच्या अपमानाची भीष्माकडे जाब मागणारी द्रौपदी हा माझा इतिहास असताना, व्यवस्थेशी झगडणारी, स्वतःच्या अपमानाची भीष्माकडे जाब मागणारी द्रौपदी हा माझा इतिहास असताना, स्वतःच आपल्या हाताने आपले वस्त्र फेडणारी ती कोण आहे? स्वतःच आपल्या हाताने आपले वस्त्र फेडणारी ती कोण आहे? शिक्षण, स्वातंत्र्य, समानतेसाठी ज्या सावित्रीनं शेणगोळे खाल्ले, स्वातंत्र्य, समानतेसाठी ज्या सावित्रीनं शेणगोळे खाल्ले, त्याच शिक्षणाने स्वैराचारी झालेली ती कोण आहे? त्याच शिक्षणाने स्वैराचारी झालेली ती कोण आहे? अंधश्रद्धा, धर्मांधता, जाती व्यवस्थेविरुद्ध जेव्हा लढण्याची वेळ आलीये, अंधश्रद्धा, जाती व्यवस्था आणि धर्मांधतेविरुद्ध जेव्हा लढण्याची वेळ आलीये, तेव्हा भोंदू बाबांच्या सत्संगाला गर्दी करणारी ती कोण आहे? तेव्हा भोंदू बाबांच्या सत्संगाला गर्दी करणारी ती कोण आहे? खाजगीकरण, उदारीकरण आणि दहशतवादानं जेव्हा देश पोखरला जातोय, खाजगीकरण, उदारीकरण आणि दहशतवादानं जेव्हा देश पोखरला जातोय, तेव्हा याचा लवलेशही नसणारी आणि स्वतःला या देशाची नागरिक म्हणून घेणारी ती कोण आहे? स्वतः एक स्त्री डॉक्टर असून सुद्धा, स्वतः एक स्त्री डॉक्टर असून सुद्धा अजून जन्मालाच न आलेल्या एका स्त्री अर्भकाच्या खुनाची सुपारी घेणारी ती कोण आहे? स्वतः एक स्त्री डॉक्टर असून सुद्धा अजून जन्मालाच न आलेल्या एका स्त्री अर्भकाच्या खुनाची सुपारी घेणारी ती कोण आहे? वेळीच या तीला आपण ओळखायला पाहिजे. वेळीच या तीला आपण ओळखायला पाहिजे, कारण आपल्याच हाती आहे आपला आत्मसन्मान. आपणच तो जपला पाहिजे, कारण आपल्याच हाती आहे आपला आत्मसन्मान. आपणच तो जपला पाहिजे. या कवितेच्या माध्यमातून मी त्यावेळेला जे काही सगळं आजूबाजूला चित्र होतं ते थोडंसं रेखाटण्याचं काम केलंय. म्हणजे सध्याच्या काळामध्ये या पद्धतीचं लेखन आणि त्या पद्धतीची अभिव्यक्ती सुद्धा आपल्याला जिथं कमी होताना दिसते. जे काही चाललंय ते सगळं चांगलंच चाललंय, चांगलंच चाललंय असं सगळं बघण्याचा जो आपला खूपच पॉझिटिव्ह जो दृष्टिकोन झालाय, याला कुठेतरी परत एकदा आपण थोडंसं एक संयत दृष्टिकोनातून बघूया. खऱ्याला खरं म्हणूया आणि जे काही चुकीचं चाललंय ते माझं जरी असलं तरी मला त्याच्याकडे पुन्हा एकदा बघण्याची संधी असते ना. जे वाईट आहे ते काही आता एकदा झालं की संपलं असं नाही. त्याच्याकडे आपल्याला नंतर सुद्धा एक दृष्टी वेगळ्या पद्धतीनं त्याच्यावरती आपला हे बघता येते आणि त्या अनुषंगाने मला ही कविता सुचली होती. त्या काळामध्ये मी ती लिहिली होती. मागच्या 1-2 वर्षापूर्वी जेव्हा जिजाऊंच्या वरती व्याख्यानमाला सगळीकडे सुरू झाल्या, एक 3-4 वर्षापासून आणि मग मीही त्याच्यामध्ये किमान 10 तरी व्याख्यानं सावित्री जिजाऊंच्या वरती द्यायचं वर्षभरामध्ये ठरवत असते आणि होत असतात ती. तर त्या पद्धतीनं एक जिजाऊंची एक कविता, कारण उद्याच जिजाऊ जयंती आहे, या पद्धतीची एक कविता सादर करते आणि थांबते. वर्षा, वेळ होतोय का? तसं जर वेळ होत असेल तर मला कोणीतरी कळवलं तरी पण चालेल, म्हणजे मी थांबेन. हॅलो. नाही नाही मॅडम, काय प्रॉब्लेम नाही. हा, फक्त एक कविता मी एवढी सादर करते सर आणि थांबते. जिजाऊंच्या बद्दल आपण जेव्हा बोलत होतो आणि आता आपण म्हटलं की या कार्यक्रमाचा नावच असं आहे की प्रेरणा जिजाऊंची, आणि मी आता जो एक शब्द उच्चारला होता की प्रेरणा जिजाऊंची म्हणत असताना जिजाऊ नेमक्या कोण होत्या? म्हणून मी मला वेगवेगळ्या संघटनांचे खूप असे सगळे फोन येत असतात सर, की तुम्ही आता म्हणजे त्यातली त्यात मी काही जरी जात पाळत नसले, मानत नसले, तरी सुद्धा काही अशा संघटना आता आपल्याकडे आहेत आणि त्या मान्यच कराव्या लागतील. आता आपण एवढ्या वरच्या पातळीवरती चर्चा करतोय, तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहेत, की त्याच्यामधून असं सांगितलं जातं की मॅडम आता तुम्ही थोडंसं अमक्या या संघटनेमध्ये या, तमक्या या संघटनेमध्ये या, जिजाऊंचं हे करा. पण जिजाऊंची जेव्हा आरती करायला लागतात ना लोक, छत्रपतींची जेव्हा आरती करायला लागतात ना लोक, आरती करणे म्हणजे त्यांना देव बनवणे आणि देवासारखं आपण होऊच शकत नाही हे मान्य करून टाकणे. म्हणून देव आपल्याला जिथं केलं जातं ना, आपल्याकडे स्त्रीला देव नको, व्यक्ती म्हणा, म्हणजे मला मला काय म्हणायचे ते कळेल, म्हणजे मी जिवंत आहे हे मला कळेल. मला देवी आणि देव या गोष्टीवर म्हणूनच विश्वास नाहीये, कारण आपण त्यांच्यासारखे होऊच शकत नाही. म्हणून आपण म्हणतो की परिवर्तनवादी एक मोठी चळवळ आपल्याकडे होती. परवा मी फ्रॅक्चर्ड फ्रीडम वरती उदगीरला बोलले आणि त्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं ते भाषण, कारण या पद्धतीने आपल्याला काय नाकारायचंय हे कळलं पाहिजे. मला कुठेतरी खूप छान छान सगळ्यांनी म्हणलं की मग झालं, मग आता मी देव झाले. नकोय देव. आपल्याला स्त्रीच होणं गरजेचं आहे, आपल्याला व्यक्तीच होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने मला जिजाऊ कळलेल्या आहेत. त्या अनुषंगाने म्हणून मग मी जिजाऊंची जी काही आरती आहे ना त्याला विरोध करते, छत्रपतींच्या आरतीला मी विरोध करते. आणि म्हणून मग जिजाऊ कोणती, म्हणून माझ्या व्याख्यानाचा विषय असतो की बुद्धी प्रामाण्यवादी जिजाऊ.
आणि जिजाऊ आपल्याला नुसत्या असं सांगितल्या जातात की छत्रपतींना अशा घडवणाऱ्या तशा घडवणाऱ्या, म्हणजे काय? आणि हे म्हणजे काय जे आहे ना, तर ते छत्रपतींच्या सगळ्या जडणघडणीमध्ये आपल्याला दिसतं. छत्रपतींनाच एकट्यांना जिजाऊंनी घडवलं नाही, तर त्या संभाजीराजांना सुद्धा घडवलं. त्या काळामध्ये आता जिथं आपण भाषेचा सगळा प्रॉब्लेम करतोय, की जर एक तर म्हणजे इंग्रजीत शिका, नाहीतर मग आता त्याला विरोध करणारे अजिबातच ते शिकू नका, दुसऱ्या भाषांकडे तर बघूच नका. 9 भाषा संभाजीराजांना त्यांनी शिकायला प्रवृत्त केलं होतं. आणि त्या काळामध्ये बहुभाषिक असणं म्हणजे सगळ्या प्रश्नाची उकल करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं एक उदाहरण त्यांनी आपल्याकडे निर्माण करून दिलं होतं. त्या काळामध्ये लेखक म्हणून आपण संभाजींना बघतो का? नुसतंच आपण आता संभाजी म्हटलं की आपण त्यांना, तेच मी म्हटलं ना, की त्यांच्या एकतर जयंत्या साजऱ्या करायच्या, जयंत्यामध्ये नको ते गाणे लावायचे, नको त्या पद्धतीचा डान्स करायचा. मराठ्या लोकांना म्हणजे छत्रपतींच्या वरती बोललं की ते म्हणणार आमक्याची जयंती बघा, त्यांचं चालतंय तुम्हाला. तमक्याला बोलायला गेलं की ते म्हणणार तमक्याची बघा, त्यांचं चालतंय तुम्हाला. अरे कुणाचंच नाही चालत आहे. आणि हे नाही चालू दिलं पाहिजे आपण प्रत्येकाने. जिजाऊ जयंतीला मला फार वाईट वाटतं. आता उद्या सकाळी सकाळी आमच्याकडे असतात बुलेटवरती जिजाऊ असतात गॉगल लावून. अशी नुसती चंद्रकोर लावून आणि बुलेटवरती फिरणारी जिजाऊ नव्हती. जिजाऊ विचारांमध्ये तुमच्या जिजाऊ आहे का? आपल्याकडे कुणी बघू नये म्हणून आपण डोक्याला तोंडाला फडके बांधून फिरणारे जिजाऊ असू शकतात का? आपल्याकडे कुणाची बघण्याची नजर जर वाईट असली तर त्याचे डोळे काढून देण्याची हिंमत आपल्यामध्ये असणे म्हणजे आपण जिजाऊची लेक असणे. आणि आज आपण काय करायला लागलो? कोणत्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करायला लागलो? उद्या अक्षरशः ऐकावे वाटणार नाहीत असे सगळे गाणे. आणि मी आता ज्या गाण्याचा उल्लेख केला होता ते सुद्धा गाणे आपल्याला तिथे ऐकायला मिळणार आहेत. तेव्हा जिजाऊंचं सुद्धा आपल्याला किंवा सगळेच जे काही महापुरुषांचे आपण खऱ्या अर्थाने एक वैचारिक विटंबना जे करू लागलो ती सुद्धा कुठेतरी थांबवणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि म्हणून मग राजे केव्हा जिजाऊ असतील तेव्हा ही एक कविता मी तुमच्या समोर ठेवते. आणि खूप सगळं वाढत चाललंय, त्याला आपण कुठेतरी विराम देऊया. राजे केव्हा जिजाऊ असतील तेव्हा. राजे पुन्हा जन्माला या हे इथं तिथं आणि खास करून गाड्यांच्या मडगाडवर वाचताना. राजे पुन्हा जन्माला या हे इथं तिथं आणि खास करून गाड्यांच्या मडगाडवर वाचताना मी खूप अंतर्मुख होते. आणि मडगाडवर राजांच्या जन्माला येण्याच्या वाक्यानं मला ते वाक्य लिहिणाऱ्याची आणि वाचणाऱ्याची सुद्धा कीव येते. राजे पुन्हा जन्माला या हे इथं तिथं आणि खास करून गाड्यांच्या मडगाडवर वाचताना मी खूप अंतर्मुख होते. आणि मडगाडवर राजांच्या जन्माला येण्याच्या वाक्यानं मला ते वाक्य लिहिणाऱ्याची आणि वाचणाऱ्याची सुद्धा कीव येते. चिखल उडला जातो तिथं राजे जन्माला येतील. चिखल उडला जातो तिथे राजे जन्माला येतील. की कधी काळी आपले नाव अशा ठिकाणी लिहिले जाईल म्हणून त्यांनी आपले प्राण वेचले असतील. अचंबित होऊन मनालाच प्रश्न विचारता विचारता मी आणखीनच अंतर्मुख झाले. अचंबित होऊन मनालाच प्रश्न विचारता विचारता मी आणखीनच अंतर्मुख झाले. आणि जिच्याशिवाय राजांचा जन्मच शक्य नव्हता अशा कितीतरी जिजाऊंना गर्भाशयातच मारून जिजाऊंशिवाय राजाच्या जन्माची कल्पना करणाऱ्या सो कॉल्ड मावळ्यांना जाब विचारायला सज्ज झाले. जिच्याशिवाय राजांचा जन्मच शक्य नव्हता अशा कितीतरी जिजाऊंना गर्भाशयातच मारून जिजाऊंशिवाय राजांच्या जन्माची कल्पना करणाऱ्या सो कॉल्ड मावळ्यांना जाब विचारण्यास सज्ज झाले. खरंच झाले असते शिवाजी जिजाऊ आऊसाहेबांशिवाय. खरंच झाले असते शिवाजी जिजाऊ आऊसाहेबांशिवाय. झाले असते छत्रपती रणरागिणी जिजाऊ बाईसाहेबांशिवाय. झाले असते छत्रपती रणरागिणी जिजाऊ बाईसाहेबांशिवाय की शक्य होते छत्रपती राजे शिवाजी जिजाऊंच्या संस्काराशिवाय. अरे कपाळाला चंद्रकोर लावून कोरीव दाड्या ठेवून आणि हातभर नुसतंच महाराजांचं नाव गोंधवून. अरे कपाळाला चंद्रकोर लावून कोरीव दाढ्या ठेवून आणि हातभर नुसतंच महाराजांचं नाव गोंधवून तोंडात गुटखा आणि सुपाऱ्यांचा तोबरा भरून मुलींच्या मागे फिरणाऱ्यांनो आणि राजांच्या स्टाईलने फोटो काढून इन्स्टावर अपलोड करणाऱ्यांनो राजे जन्मत नसतात. राजे जन्मत नसतात. राजे जन्माला घातले जातात नव्हे, राजे घडवले जातात. राजे जन्मत नसतात. राजे जन्माला घातले जातात नव्हे, राजे घडवले जातात. आईच्या गर्भातून आणि तिच्या सळसळत्या रक्तातून मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आणि रयतेच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची तमान बाळगण्याचं बाळकडू ते गर्भाशयातच पिऊन आलेले असतात. राजे जन्मत नसतात. राजे जन्माला घातले जातात नव्हे, राजे घडवले जातात. आणि रयतेच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाची तमान बाळगण्याचं बाळकडू जन्मताच ते पिऊन आलेले असतात. राजे जन्माला या म्हणणं किती सोपं आहे. राजे जन्माला या म्हणणं किती सोपं आहे. राजांच्या जन्मासाठी जिजाऊ जन्माला घालणं हे कुठं होत आहे.
राजे जन्माला या म्हणणं किती सोपं आहे. राजांसाठी जिजाऊ जन्माला घालणं हे कुठं होत आहे? राजांच्या जन्माची वाट पाहणाऱ्यांनो, राजांच्या जन्माची वाट पाहणाऱ्यांनो, आधी समाजातल्या घरातल्या जिजाऊ वाचवा. राजांच्या जन्माची वाट पाहणाऱ्यांनो, आधी समाजातल्या घरातल्या जिजाऊ वाचवा. कारण होती जिजाऊ म्हणून घडला शिवबा. कारण होती जिजाऊ म्हणून घडला शिवबा. धन्यवाद. तुम्ही खूप वेळापासून हे सगळं ऐकलं. खूप छान पद्धतीने मला एक प्लॅटफॉर्म, आभासी का असेना, उपलब्ध करून दिलात. आणि या माध्यमातून मला तुमच्याशी सर्वांशी संवाद साधता आला. खूप खूप सर्वांचे धन्यवाद. खूप वेळ होतोय. बायकांचं नेहमीचा सुरू झालेला असेल, 8 वाजले मॅडम, आमचं काय एवढंच कुठं हे आहे, असं वगैरे सगळं. पण तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींच्या मधून थोडंसं बाहेर पडूया. हे तर सगळं होतच राहणार आहे, ते आपणच करणार आहोत. आणि आपण ते करू शकतो म्हणून तर आपण काय म्हणतो आपण त्याला, देवांच्या नंतर जर कोण असेल तर ती स्त्री असं म्हटलं जातं. म्हणून या सगळ्या गोष्टींच्यासाठी जशी आपण पूर्णपणे तयारीत असतो, तसं एक थोडीशी वैचारिक भूमिका मांडण्यासाठी सुद्धा एक सक्षम स्त्री म्हणून, एक सुशिक्षित स्त्री म्हणून, या समाजाचा महत्वाचा घटक म्हणून आपण त्याच्याशी सुद्धा पाईक होण्याची पात्रता आपल्या अंगी आहेच आहे. फक्त ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या विषयांच्या वरती वाचूया. कारण आपण वाचलो तरच, एक स्त्री शिकली तर पूर्ण समाज, म्हणजे कुटुंब शिकत असतं आणि कुटुंब शिकलं की सगळं समाज. म्हणून आपण काय वाचायचं हे ठरवूया. कारण आपण PhD झालो आणि आपण जर पुन्हा एकदा सगळे धार्मिक ग्रंथच वाचत बसायला लागलो, शिवलीला अमृत मला उपयोग आहे का? आपल्याला जे पाठ असायला पाहिजे, ती घटना आपण कधी वाचली आहे का? ते पुस्तक आपण कधी बघितलंय का? जी मनुस्मृती जाळली त्याच्यामध्ये काय आहे आणि कसं नसायला पाहिजे याच्याबद्दल आपण कधी बोललोय का? गुलामगिरीच्या संदर्भामधले जेवढे काही ग्रंथ आहेत ते आपण सगळे बघितलेत का? या सगळ्या 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 गोष्टींच्या वरती विचारच नाही तर त्याला आता कृतीतून उत्तर द्यायची वेळ मला वाटतं आलेली आहे. आणि आता जर आपण हे सगळं नाही केलं तर येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. कारण आपण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला माहिती नसते आणि त्याचा काहीतरी चुकीच्या पद्धतीने आपल्यावरती हे होतं, तेव्हा आपण लगेचच मागच्या पिढीवरती ते सगळं हे गरळ ओकून मोकळे होतो. आम्हाला सांगायला काय झालं होतं, आम्हाला माहिती नव्हतं तर आम्हाला कळवायला काय झालं होतं. तसंच ही पुढची पिढी सुद्धा आपल्याला म्हणेल. आणि म्हणून मग खूप सगळे प्लॅटफॉर्म्स उपलब्ध आहेत, खूप सगळी माहिती आपल्याकडे आली आहे, खूप सगळे क्लिक्स आपल्याला करायचे. पण राईट वेळेला राईट क्लिक आपण करूया आणि राईट मार्गावरती राहूया. म्हणजे मग खऱ्या अर्थाने आपण त्या सावित्रीच्या वारसा असू, ज्या सावित्रीनं आपल्याला एक दिशा देण्याचं काम केलं. त्या जिजाऊंच्या लेखी असू, ज्या जिजाऊंनी नुसती लेखच नाही तर पहिल्यांदा आपल्या घरातला मुलगा घडवला. आणि त्याच्यामुळे त्यांच्या छत्रछायेखाली आज आपण गेली कित्येक वर्ष आपल्याकडे कुणाची नजर वर करण्याची हिंमत ताकद नाहीये. आणि ती त्याच पद्धतीची वैचारिक ताकद आपल्यामध्ये सुद्धा आणण्याचं आपण काम करूया. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. माझे वर्गमित्र सुनील आणि म्हणजे एवढ्या वेळात वेळ काढून तो सुद्धा तिथे म्हणजे उपस्थित राहिला. महाविद्यालयाचे सर्वच मला वाटतं जे काही प्राध्यापक असतील, आता मला त्यांचे सगळ्यांचीच नावं माहिती नाहीयेत, पण ते सगळेजणच या सगळ्या इनरवल क्लबच्या सगळ्या भगिनी, बरोबरच माझी मैत्रीण जिच्यामुळे मी आज तुमच्यामध्ये उपलब्ध झाले, वर्षा जाधव मॅडम, प्रतिभा भवर मॅडम, या सगळ्यांचे मी पुन्हा पुन्हा म्हणजे आभार व्यक्त करते. केव्हाही कुठेही मी यायला तयारच आहे. जसं सुनीलने उल्लेख केला, म्हणजे बघा आपण कधी कधी असं म्हणत असतो, मला बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं, मॅडम तुम्ही फ्री मध्ये गेलात तर तुमचं काही महत्व राहणार नाही. मला नाही राहिलं तरी हरकत नाही. कारण मी असं फिरण्यावरती माझ्या हजारो रुपये खर्च करू शकते आणि 10 मिनिटाचं भाषण द्यायला, अर्ध्या तासाचं भाषण द्यायला, 50 किलोमीटरवर जर मी 5,000, 2,000, 1,000, 500 रुपये मागत असेल तर नक्कीच माझ्या विचारांची किंमत एवढी कमी नाहीये. आणि त्या विचारांची पाईक होण्याची पात्रता मला माझ्या आई वडिलांनी दिली. त्यांच्या सदैव, त्यांच्या प्रती सदैव आणि सदैव अगदी काय म्हणता येईल त्याला, की त्याच मार्गांवरून मार्गक्रमण करण्याची ताकद, याच पद्धतीच्या वैचारिक सगळ्या जागृती माझ्यामध्ये होत राहूत, येत राहूत, अशी इच्छा व्यक्त करते आणि थांबते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. खर तर जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, या उक्तीनुसार आपण जो काही वसाहती घेतलेला आहे, खर तर अक्षर ओळख झाली आणि
थोडंफार लिहिता वाचता आलं म्हणजे शिकला किंवा सुशिक्षित झाला असं म्हणता येत नाही. खरं तर शिकला किंवा सुशिक्षित झाला तेव्हाच म्हणता येतं जेव्हा एखाद्या योग्य विचाराचं आणि ज्ञानाचं माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये होतं. त्या ज्ञानाचं रूपांतर उपयोजनामध्ये होतं आणि ते उपयोजनात जेव्हा येतं तेव्हा खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या अंगी शहाणपण येतं. हा जेव्हा प्रवास होतो तेव्हा खऱ्या अर्थानं सुशिक्षित झाला, शिकला, अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी खूप महत्वपूर्ण अशा पद्धतीचे दाखले देत. एक दैनंदिन जीवनातल्या वाटचालीमध्ये ज्या पद्धतीची एक कृती स्त्रियांच्या किंवा पुरुषांच्या हातून घडते या संबंधीचा आपण त्या ठिकाणी विवेचन ठेवलेलं आहे. आणि अत्यंत महत्वाचा एक मुद्दा आपण बोलता बोलता मांडून गेला की प्रश्न विचारणारी व्यवस्था कुठेतरी जिवंत राहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून त्याचा तोटा असा होतो की प्रश्न विचारणारी व्यवस्था जेव्हा विकलांग होते तेव्हा समाजातल्या अनेक पिढ्या कुपोषित होतात. मला वाटतं या समाजाला सशक्त करण्याचं काम, डोळस करण्याचं काम, सुबुद्ध करण्याचं काम आपल्यासारख्या अनुयायींच्या माध्यमातून होणं हे खूप गरजेचं आहे. पुनश्च एकदा इनरव्हील क्लब आणि मोहेकर महाविद्यालय इतिहास विभाग यांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आपणास धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढला आणि शेवटी या आभासी व्याख्यानाच्या अखेरच्या भागाकडे जातो. आभारासाठी डॉक्टर दीपाली लोंढे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या सत्राचा आभार माना. डॉक्टर दीपाली लोंढे. नमस्कार. आवाज ऐकू येतो ना? हा, हॅलो. येतोय. हा, नमस्कार. मॅडम, खरोखरच तुमची वैचारिक किंमत खरोखरच करता येणार नाही. आणि तुम्ही सादर केलेले दोन्ही काव्य खरोखरच खूप सुंदर होते. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब इतिहास विभाग व इनरव्हील क्लब कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने प्रेरणा जिजाऊ मासाहेबांची वसा सावित्रीस या 10 दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या व्याख्यानमालेचे आज 9वे पुष्प गुंफण्यात आलेले आहे. यामध्ये आज डॉक्टर क्रांती यांनी खरंच आपल्या नावाप्रमाणे क्रांती केलेली आहे. महिला शिक्षणाचा जो वसा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालवला होता त्याच रूपाने, त्याच नावाने का होईना थोडासा बदल करून डॉक्टर क्रांती यांनी सावित्रीबाईचा हा वसा पुढे चालू ठेवलेला आहे. मॅडमनी खूप सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलं की सुशिक्षित म्हणजे काय नक्की. सुशिक्षित होणे म्हणजे फक्त लिहिता वाचता येणे का? नाही, तर स्वतंत्र अभिव्यक्ती, स्वतंत्र विचाराची स्त्री म्हणजे सुशिक्षित स्त्री. तर अशा जर सुशिक्षित स्त्री जर समाजामध्ये निर्माण झाल्या तर खरोखरच या समाजघडणीत फार महत्वाचा, मोलाचा सहकार्य देतील. मॅडमने खूप सुंदर पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं की आपली वैचारिक पातळी वाढवली पाहिजे. आणि मॅडमची जी टॅगलाईन आहे की उघडा डोळे बघा नीट, ती नक्कीच आपण अंमलात आणू. आपण म्हणतो की एक स्त्री शिकली की ती समाज व पर्यायाने पूर्ण देश समृद्ध करू शकते. मॅडमचे विचार खरोखरच खूप सुंदर आहेत. त्यांच्या या विचारांची मी मनापासून आभार मानते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर पावडे सर यांचे आभार. सूत्रसंचालन केल्याबद्दल मी डॉक्टर गुंडळे सर व मॅडमचा परिचय करून दिल्याबद्दल मी प्राध्यापक सुनील भिसे सर यांचेही आभार मानते. टेक्निशियन रोटरी अध्यक्ष अरविंद शिंदे सर यांचेही आभार. इनरव्हील क्लब कळंब अध्यक्ष सौ प्रतिभा भोवर मॅडम, सचिव डॉक्टर प्रियंका आडमुठे व आजच्या कार्यक्रमाच्या प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर वर्षा जाधव मॅडम यांचेही आभार. संपूर्ण श्रोते वर्गाचेही आभार. आपण सर्वांनी 1 तास या मोबाईलवर बसून क्रांतिकारक असे विचार ऐकले व ते आपण नक्कीच अंमलात आणू. ही ऑनलाईन व्याख्यानमाला आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल मी आयोजन समितीचे आभार मानते. थँक्यू.